आमच्या सगळ्या कलिग्सने ठरवलं होतं की ऑफिसमध्ये नॉनव्हेज आणायचं, कारण की 1 महिना ना नॉनव्हेज कोणीच आणलं नव्हतं आणि मी ह्या वेळेला पहिल्यांदा श्रावण पाळला होता. त्याच्यामुळे मग सगळेच म्हणाले की मॅडम आपण सगळ्यांनी मिळून ना काही ना काहीतरी आणूया, म्हणजे कोणी अंडं आणेल, सुकट आणेल, चिकन वगैरे आणेल. म्हणून मी सकाळी पटकन उठली होती. चिकन मी रात्रीच आणून ठेवलं होतं, म्हणून मी उठल्यावरती पहिलं ते बाहेर काढून ठेवलं होतं आणि पुन्हा झोपले आणि त्याच्यानंतर पटकन उठली, कारण मग वेळ झाला होता. आयेशला स्कूललासुद्धा ड्रॉप करायचं होतं. म्हणून मग पटकन एका साईडला चिकनचा रस्सा करून घेतला होता. इतरही बाकीची मी आवरत होती. आज दीपक लेट जाणार होता म्हणून त्याची मला मदत मिळत होती. आयन्सचा टिफिन वगैरे त्याला रेडी केलं, त्याची बॅग सगळी रेडी केली आणि दीपक त्याला खाली ड्रॉप करायला गेला होता, कारण त्याची व्हॅन आली होती आणि मस्तपैकी आज जसवंताचं फूल उमटलं होतं. खूप छान वाटत होतं, कारण वेगळंच असं वातावरण होतं. त्याच्यानंतर पटकन मला सुखं चिकन करून घ्यायचं होतं, म्हणून वाटण तयार करून घ्यायचं होतं. बाकी सगळी तयारी मी ऑलरेडी करून ठेवली होती. म्हणून म्हटली चला पटकन चहा वगैरे पिऊया. दीपक तिकडे थोडंसं कचरा वगैरे काढतो आहे. सुखं चिकनसुद्धा मी छान असं परतून घेतलं होतं. खूप भारी झालं होतं. एकदम रस्सा केला ना तर त्यातलं सुखं चिकन बाहेर काढलं की होऊन जातं. त्यानंतर नाश्त्यासाठी ऑमलेट आणि चपाती केलं होतं. माझ्यासाठी भाकरी करायची राहिली होती, कारण मग 2-3 भाकऱ्या मी घेऊन जाणार होती, पण नेमक्या 2च केल्या होत्या आणि तसे मी चपात्या केल्याच होत्या. रस्सा केला होता, सुखं चिकन केलं होतं आणि सगळं आवरून मग निघाली होती ऑफिसला. आणि ऑफिसला ना जाता जाता मला 10-15 मिनटं थोडी लेट झाली, म्हणून मी फास्ट चालली. त्यानंतर बघा मस्त फायनली पोचली ऑफिसमध्ये. सो असा होता माझा दिवस. आवडला तर नक्की फॉलो करा. चलो बाय.